नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी सोयाबीनची भुर्जी बनवते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सोयाबीन भिजत टाकलेलं मी पाहू शकता। सोयाबीन आपल्याला मिक्सरला दरदरा पिसून घ्यायचं आहे। जास्त बारीकही पिसायचं नाही आपल्याला, कारण त्याची भुर्जी बनली पाहिजे। चला तर आपण पिसून घेऊया। पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे सोयाबीन पिसून घ्यायचे। मी जास्त मोठेही पिसले नाही, छोटेही पिसले नाही, पाहू शकता। चला तर आपण भुर्जी बनवूया। तर आपल्याला भुर्जीला लागण्यासाठी साहित्य, इकडे मी लसणीच्या 2 पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक कापून, एक मोठा कांदा घेतलेला आहे कापून, इकडे एक मिरची घेतलेली आहे, टमाटे घेतलेले, आणखी इकडे कोथिंबीर आहे। पॅन गरम झालेलं आहे, तेल टाकूया। जिरा टाकून घेते। हिरवी मिरची टाकते मी। इकडे बारीक कापलेली लसूण होती ती टाकते। लसूणही छान भाजलेली, कांदा टाकूया। कांदा आपल्याला जास्त लाल करून नाही घ्यायचा। टमाटे टाकते। मीठ टाकते। आपल्या चवीप्रमाणे मसाले टाकायचे आहेत, मी 2 चमच टाकलेले। हळदी टाकते, धनिया पावडर, थोडासा गरम मसाला, लाल तिखट टाकते 2 चमच। मिक्स करून घेऊया। मसाले छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये, कांद्यामध्ये। मसाले छान भाजलेले आहेत, पाहू शकता, तेलही सोडलेले। भुर्जीत पिसलेले सोयाबीन होतं ते टाकूया। दोन मिनिटांसाठी ढाकण ठेवूया। 2 मिनिटं झालेले आहेत, ढाकण काढूया। पाहू शकता खूप छान प्रकारे आपली भुर्जी तयार झालेली आहे। कोथिंबीर टाकूया। पाहू शकता अंड्याच्या भुर्जीपेक्षाही सुंदर दिसते, आणखी खूप छान कलर आलेला आहे, पाहू शकता भुर्जीला। तर पाहू शकता सोयाबीनची भुर्जी तयार झालेली आहे, खूप छान बनते। सोयाबीनची भुर्जी चपाती किंवा नान सोबत खूप छान लागते, तर एकदा घरी बनवून पहा। पाहू शकता अंड्याच्या भुर्जीपेक्षाही सुंदर दिसते आणि चवीलाही खूप छान लागते।
तर आजचा छोटासा व्हिडिओ कसा बनला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.